आणि एक महत्त्वाची बातमी आहे, खोक्याचा प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिसांकडून काल बीड पोलिसांनी ताबा घेतला आणि त्यानंतर आता संभाजीनगरच्या विमानतळावर खोक्या दाखल झालेला आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलीस आता संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झालेले आहे। काल बीड पोलिसांकडून प्रयागराज एअरपोर्ट पोलिसांच्या ताब्यातून खोक्याचा ताबा घेण्यात आला होता आणि त्यानंतर आता खोक्याला महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे। खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेले आहे आणि ही थेट दृश्य आपण छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील पाहत आहोत। तर 3 गुन्ह्यात खोक्या अडकलेला आहे, 3 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत। तर सध्या पोलीस यांनी त्याचा ताबा घेतला असून खोक्याला महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर खोक्या भोसले ला घेऊन आता पोलीस दाखल झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। तो खोक्याचा ताबा हा आता महाराष्ट्र पोलिसांना मिळालेला आहे आणि आता पुढील कारवाई ही महाराष्ट्रातच खोक्यावर होईल। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, तर आता जी एक महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत, खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेले आहे। ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य देखील आपण पाहतोय, जेव्हा पोलिसांनी खोक्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांच्या गाडीत बसून खोक्या भोसलेला पोलिसांनी पुढील कारवाईसाठी नेलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, तर आपण ही दृश्य पाहत आहोत। खोक्याला घेऊन पोलीस आता महाराष्ट्रात दाखल झालेले आहे। प्रयागराजहून खोक्याला विमानानं महाराष्ट्रात आणण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील थोड्या वेळपूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। खोक्याला प्रयागराज विमानतळ पोलिसांकडून ताबा घेत आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर महाराष्ट्र पोलिसांनी आणलेला आहे। बीड पोलिसांकडे सध्या खोक्याचा ताबा आहे। खोक्याला काल बेड्या ठोकण्यात आल्या, प्रयागराज कोर्टाकडून त्याचं ट्रान्झिट रिमांड करण्यात आलं आणि त्यानंतर आता सतीश भोसले उर्फ खोक्याला संभाजीनगरमध्ये आणण्यात आलेला आहे। संभाजीनगर विमानतळ या ठिकाणी बीड पोलिसांनी आता खोक्याला आणलं होतं। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, अखेर खोक्याला महाराष्ट्रात आणण्यात आले आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच प्रेमिता, गेल्या 8 दिवसापासून खोक्या भोसले हा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरला होता। मागचे 6 दिवस खोक्या भोसले हा फरार होता। तो बीड इथून फरार झाल्यानंतर थेट त्यानं प्रयागराज गाठलं होतं। प्रयागराज इथं उत्तर प्रदेश पोलिसांनी खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळल्या होत्या आणि त्यानंतर बीड पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता। काल सकाळी बीड पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर काल त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन खोक्या भोसलेला आता छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती आणण्यात आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरवरून वाहनाच्या सहाय्याने त्याला बीडला सुरुवातीला आणि त्यानंतर शिरूर कासार इथं आणलं जाणार आहे। शिरूर कासार इथल्या न्यायालयासमोर खोक्या भोसलेला हजर करून त्याची साधारणपणे 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागितली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलीस कोठडी घेऊन खोक्या भोसलेची पूर्ण चौकशी केली जाणार आहे। आजपर्यंत त्यानं किती हरणं मारलेली आहेत, किती अंमली पदार्थांची तस्करी केलेली आहे, किती लोकांना मारलेलं आहे आणि त्याच्यावरती जे 5 गुन्हे दाखल आहेत त्या 5 गुन्ह्यांच्या अनुषंगाने सुद्धा खोक्या भोसलेची पोलीस कस्टडीमध्ये घेऊन चौकशी केली जाणार आहे। खोक्या भोसलेने एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीला समोर आला होता। त्या व्हिडिओमुळे जनमानस जे आहे ते विचलित झालं होतं आणि त्यानंतर खोक्या भोसलेचे अनेक कारनामे जे आहेत ते समोर आले होते। त्यामुळे खोक्या भोसले हा बीड पोलिसांसाठी वॉन्टेड आरोपी होता। मात्र हाच वॉन्टेड आरोपी प्रयागराज इथं अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता त्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आलेलं आहे। आपण जे दृश्य बघत आहोत ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची दृश्य आहेत। इथून त्याला वाहनाच्या माध्यमातून बीड इथं आणलं जाणार आहे। सुरुवातीला बीडला त्याची परेड जी आहे ती एसपी कार्यालयामध्ये होऊ शकते आणि त्यानंतर त्याला शिरूर कासार न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं। त्याच्या आधी त्याचं मेडिकल सुद्धा शिरूर कासार इथल्या रुग्णालयामध्ये केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाऊ शकतं। साधारणपणे 6:30 वाजता त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता भल्या सकाळी खोक्या भोसले हा छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती पथकासह उतरलेला आहे। या पथकामध्ये खटावकर नावाचे एक अधिकारी आणि त्याचबरोबर दुसरे समाधान गायकवाड नावाचे अधिकारी आहेत, जे गेल्या 48 तासापासून जागे राहून खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। ते सगळं पथक विमानानेच प्रयागराज इथं पोहोचलं होतं। काल सकाळपासून ते अगदी आजची रात्र आणि आज सुद्धा हे पथक त्याच्या सोबत आहे। मात्र आता बीड दुसऱ्या गाड्या सुद्धा विमानतळावरती आलेली आहेत आणि त्या गाड्यांच्या माध्यमातून खोक्या भोसलेला
बीडला आणलं जाणार आहे. बीड पोलिसांची खरं तर मोठी कामगिरी म्हणावं लागेल. 6 दिवस आरोपी फरार होता, मात्र 6 दिवसानंतर बीड पोलिसांनी त्याचा शोध लावून उत्तर प्रदेश पोलिसांच्या माध्यमातून खोक्या भोसलेला ताब्यात घेतलं होतं आणि आता त्याला महाराष्ट्रात आणलेलं आहे. बीडमध्ये आणून त्याला शिरूर कासार न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. मात्र त्याला शिरूर कासार हे न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र वेगवेगळ्या तपासासाठी बीड पोलिसांना खोक्या भोसलेची कोठडी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्या तपासातून आणखी काय समोर येत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्याची जर आपण दृश्य बघितली तर प्रयागराज इथून ताब्यात घेतलेल्या खोक्या भोसल्या 24 तासानंतर महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी त्याला बीडमध्ये आणून त्याची कस्टडी मागितली जाणार आहे. नक्कीच दत्ता, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले